नमस्कार, मी आहे रुबी आणि रुबी मस्के रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. मी आज आपल्या सर्वांकरता रुबी मस्के रेसिपीवर घेऊन आलेली आहे कॅफे स्टाईल चीजबर्गर पिझ्झा. तर आपल्या सर्वांना हा पिझ्झा तर माहीतच आहे. पण हा पिझ्झा बघा किती मस्त चीझी झालाय. ऑर्डर केल्यासारखाच वाटतो, अगदी बाहेरून आणल्यासारखा. तुम्ही सुद्धा अगदी हा कमी वेळात घरी हा बनवू शकता. तर साधा नाही बरं का, कॅफे स्टाईल चीझी बस पिझ्झा आहे. अगदी पहिल्यांदा बनवत असाल तरी 100% जमणारच. व्हेज चीज पिझ्झा. तर चला आता आपण जास्त वेळ न घालवता या पिझ्झा बनवायला सुरुवात करूया. आपण हा पिझ्झा बनवत आहोत आणि हा पिझ्झा आपल्या सर्वांकरता माझी मुलगी यामिनी बनवत आहे. तर चला आता आपण याला स्टार्ट करूया. सर्वात अगोदर आपण घेतलेला आहे कांदा. तर अशा पद्धतीने हा कांदा आपण कट करून घेऊया. तुम्ही यामध्ये व्हेजेस तुमच्या आवडीनुसार घालू शकता. अशा पद्धतीने आपण हे संपूर्ण कट करून घेऊया. यासोबतच आपण कॅप्सिकम घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण हे मधून चिरून घेऊया. यातल्या आपल्याला बिया काढून घ्यायच्या आहे आणि यामध्ये काही कीड वगैरे आहे का ते पण आपल्याला कळतं. तर अशा पद्धतीने आपण ही कट करून घेणार आहोत. आणि तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीनुसार व्हेजेस घेऊ शकता. तर बघा अशा पद्धतीने आपण ही कट करून घ्यायची आहे. अशाच पद्धतीने आपण हे संपूर्ण कट करून घेऊ. पिझ्झा तर तुम्ही नेहमीच केला असेल, पण हा रुबी मस्के रेसिपीच्या पद्धतीने एकदा नक्की करून बघा. तर बघा अशा पद्धतीने हे आपलं संपूर्ण कट झालेलं आहे आणि या पद्धतीने आपण हा पिझ्झा बेस घेतलेला आहे आणि याला आपण अशा पद्धतीने डॉट्स करून घेऊया. पिझ्झा लवकर बेक होण्यासाठी मदत होते. तर चला ही संपूर्ण प्रोसेस आपली झालेली. तर यामध्ये आता आपण पिझ्झा पास्ता सॉस ॲड करूया. हा संपूर्ण आपण यामध्ये स्प्रेड करून घेऊया. याच्यामुळे खूप चांगला फ्लेवर येतो आणि यामध्ये खूप सारे फ्लेवर असतात, तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कस्टमाइज करू शकता. तर बघा अशा पद्धतीने आपण हा पिझ्झा पास्ता सॉस या ठिकाणी हा स्प्रेड केलेला आहे. याने खूप छान टेस्ट येते आणि यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार व्हेजेस घालू शकता. तर बघा अशा पद्धतीने हा आपण संपूर्ण यावर स्प्रेड केलेला आहे सॉस. संपूर्ण हा अशा पद्धतीने आपला हा लावून झालेला आहे. तर यामध्ये आता आपण ॲड करणार आहोत. यामध्ये आता आपण ॲड करूया मेयोनीज. अशा पद्धतीने हे देखील आपण संपूर्ण स्प्रेड करून घेऊया. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये क्वांटिटी ठेवू शकता, कमी किंवा जास्त. तर बघा अशा पद्धतीने आपलं हे संपूर्ण लावून झालेलं आहे. आपला हा चीज बर्गर पिझ्झा आहे, तर याला चीज तर जास्त हवेच. पण आपण हे मोझरेला चीज वापरत आहोत आणि याची क्वांटिटी पण आपल्याला जास्तच ठेवायची आहे. तर बघा अशा पद्धतीने आपण हे संपूर्ण यामध्ये ॲड करूया. ही फर्स्ट लेयर झाली. यामध्ये आता आपण ऑनियन ॲड करूया. अशा पद्धतीने आपल्याला हे संपूर्ण ॲड करायचे आहे. आता आपण यामध्ये कॅप्सिकम देखील ॲड करूया. मी अशा पद्धतीने व्हेजेस घेतलेले आहे, तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. संपूर्ण हे अशा पद्धतीने आपण हे सेट करून घेतलेले. आता यामध्ये आपण चीजची लेयर करून घेऊया.
आणि आपला चीज पिझ्झा आहे तर चीज तर जास्त हवेच. तर बघा अशा पद्धतीने आपण यामध्ये हे मोझरेला चीज ॲड केलेले. हा पिझ्झा आपण एअर फ्रायरमध्ये बेक करत आहोत. तर त्यासाठी सर्वात अगोदर आपण एअर फ्रायरला ग्रीस करून घेऊया अशा पद्धतीने. आणि हे एअर फ्रायर वापरत असताना तुम्हाला सांगू इच्छिते, की हे 170 डिग्रीवर सेट करायचे आणि टायमिंग याचा 15 ते 18 करायचा आहे. आणि सर्व एअर फ्रायरचा टायमिंग एकच नसतो, तर तुम्ही जे वापरत असाल त्या पद्धतीने तुम्ही टाईम सेट करू शकता. आणि हे आपण ओव्हनमध्ये सुद्धा बनवू शकतो. तर बघा अशा पद्धतीने आपण हे सेट केलेलं आहे. वॉव! मस्त एकदम 15 ते 18 मिनिटात बघा आपण बघू शकता आपला हा पिझ्झा किती सुंदर एकदम तयार झालेला आहे. तर या ठिकाणी आपला हा मस्त तयार झालेला आहे कॅफे स्टाईल चीज पिझ्झा. ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स ॲड करूया. हे घातल्यानंतर तर याची टेस्ट अजूनच मस्त लागते. तर चला या पद्धतीने आपण यामध्ये चिली फ्लेक्स देखील ॲड करूया. आणि हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकता. आणि हे आपण बघा पिझ्झा कटरनी हे कट करून घेत आहोत. आपल्याकडे पिझ्झा कटर नसेल तर आपण हे नाईफने सुद्धा कट करू शकतो. तर बघा अशा पद्धतीने आपण हे पिझ्झाचे स्लाइस करून घेऊया. वॉव! किती मस्त हा पिझ्झा आपला झालेला आहे आणि मला आशा आहे, की हा बघता क्षणी आपल्या देखील तोंडाला पाणी सुटेल. तर हा आपण नक्की करून बघा. वॉव! मस्त किती सुंदर या ठिकाणी आपला हा पिझ्झा तयार झालेला आहे. या ठिकाणी आपला हा तयार झालेला आहे कॅफे स्टाईल चीजबर्गर पिझ्झा. तर वॉव! बघा किती मस्त. आपण वेळात वेळ काढून ही रेसिपी बघितली म्हणून आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार. आपल्या रेसिपीला असाच छान प्रतिसाद असू द्या. फ्रेंड्स आणि रिलेटिव्हजला नक्की शेअर करा. आणि हो, आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि हो, बेल आयकॉन पण दाबा जेणेकरून रेसिपी येईल तर सर्वात अगोदर आपल्यालाच नोटिफिकेशन मिळेल. अशाच छानशा रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटूयात.